नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रातील 5वं प्रकरण पाहतोय। आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत। आपल्या 5व्या प्रकरणाचं नाव आहे बाजाराचे प्रकार। इंग्रजीत शब्द आहे याला फॉर्म्स ऑफ मार्केट। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्रकाराला आपण टाइप्स म्हणतो, ठीक आहे, टाइप्स ऑफ मार्केट किंवा फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे प्रकार। आता विद्यार्थ्यांनो, नेमकं बाजार म्हणजे तरी काय, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बाजार म्हणजे काय, बाजार म्हणजे एक साधारण संकल्पना माहिती आहे की ज्या ठिकाणी लोक विक्रीला बसतात आणि ग्राहक खरेदीला येतात, बरोबर। परंतु अर्थशास्त्रात त्याला बाजार म्हणत नाही। आता पहा, प्रस्तावना पाहू आपण। सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजार कशाला म्हणतो पहा, एवढे दिवस आपला जरा गैरसमजच होता। सामान्यतः बाजार म्हणजे आपण कशाला बाजार म्हणायचो, विशिष्ट ठिकाण, एखादं विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ जेथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जात असे। परंतु अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नाही। अर्थशास्त्रात काय सांगितलं विद्यार्थ्यांनो, बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नाही, तर बाजार म्हणजे अशी व्यवस्था, बाजार म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येऊन वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांची पूर्तता करतात। यालाच अर्थशास्त्रात बाजार असे म्हणतात। पहा विद्यार्थ्यांनो, बाजार म्हणजे काय, एखादं विशिष्ट ठिकाण नाही। बाजार म्हणजे काय, एखादं विशिष्ट ठिकाण नाही, तर अर्थशास्त्रात बाजार म्हणजे काय, अशी व्यवस्था की ज्यामध्ये ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येऊन वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांची पूर्तता करतात। यालाच बाजार असे म्हणतात। आता विद्यार्थ्यांनो, चॅपमन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने व्याख्या सांगितलेली आहे। काय म्हणतो चॅपमन पहा, बाजाराचा संबंध हा त्या ठिकाणाशी नाही, बाजाराचा संबंध हा त्या ठिकाणाशी नसून वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या ग्राहक व विक्रेत्यांशी असतो। चॅपमन सुद्धा तेच सांगतोय की बाजाराचा संबंध हा त्या ठिकाणाशी नाही, बाजार म्हणजे त्या ठिकाणी भरतो म्हणजे बाजार नाही, बाजाराचा संबंध हा त्या ठिकाणाशी नसून वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या म्हणजे खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहक व विक्रेत्यांशी असतो। आता आपण विद्यार्थ्यांनो एक ट्री डायग्राम पाहूया। पहा, आता हा आहे आपला ट्री डायग्राम। बाजाराचे वर्गीकरण नेमके कसे केले जाते, 3 प्रकारात केले जाते। स्थळानुसार म्हणजे ठिकाणानुसार, काळ म्हणजे काळानुसार, आणि तिसरं स्पर्धा म्हणजे स्पर्धेनुसार। तर स्थळ म्हणजे ठिकाणानुसार बाजाराचे कोणते प्रकार पडतात, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार। काळानुसार बाजाराचे 4 प्रकार पडतात, अत्यल्पकाळ बाजार, अल्पकाळ बाजार, दीर्घकाळ बाजार, अतिदीर्घकाळातील बाजार। स्पर्धेनुसार विद्यार्थ्यांनो बाजाराचे 2 प्रकार पडतात, पूर्ण स्पर्धा, दुसरं म्हणजे अपूर्ण स्पर्धा। पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ, अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ। तर अपूर्ण स्पर्धेचेही 3 उपप्रकार आहेत, मक्तेदारी, अल्पाधिकार व मक्तेदारी युक्त स्पर्धा। तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये आता आपण आपल्याला स्थळानुसार आणि काळानुसार जे बाजाराचे प्रकार आहेत हे आपल्याला इथं पाहायचे नाहीयेत। बाजाराचे जे वर्गीकरण केलंय ना, स्थळानुसार काळानुसार,
याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही, आपल्याला स्पर्धेनुसार बाजाराचा अभ्यास करायचा आहे. तर आता आपण पहिला प्रश्न पाहू पूर्ण स्पर्धेविषयी. आता विद्यार्थ्यांना आपण स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार पाहतोय. पहिला प्रश्न आपला आपण पाहतोय पूर्ण स्पर्धेची व्याख्या सांगून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो 4 किंवा 8 गुणांना हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. लक्षात आलं? 4 किंवा 8 गुणांना. तर विद्यार्थ्यांनो आपण स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण पाहतोय. प्रश्न आहे आपला पूर्ण स्पर्धा, त्याची व्याख्या सांगून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता विद्यार्थ्यांनो पूर्ण स्पर्धा म्हणजे आहे तरी काय, आपण थोडी प्रस्तावना पाहू. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श व काल्पनिक बाजार मानला जातो. काय सांगितलं पहा, आपण प्रस्तावना पाहतोय. पूर्ण स्पर्धा हा जो बाजाराचा प्रकार आहे हा प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श व काल्पनिक संकल्पना आहे. म्हणजे पूर्ण स्पर्धा हा जो बाजाराचा प्रकार आहे हा प्रत्यक्ष बाजारापेक्षा, आपण बाजारात जातो ना, त्या प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श व काल्पनिक बाजाराची संकल्पना आहे. आता पूर्ण स्पर्धेची आपण व्याख्या पाहूया. पहा, मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी व्याख्या सांगितलेली आहे. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या वस्तूला असलेली मागणी ही पूर्ण लवचिक असते तेव्हा त्या बाजाराला पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या वस्तूला असलेली मागणी ही कशी पूर्ण लवचिक असते तेव्हा त्या बाजाराला पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. पूर्ण लवचिक म्हणजे काय? किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत प्रमाणात बदल होतो, त्याला म्हणतात पूर्ण लवचिक मागणी. आठवलं? आता दुसरी व्याख्या पाहू आपण. पहा, दुसरी व्याख्या सोपी आहे. ज्या बाजारपेठेत एक जिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ असे म्हणतात. व्याख्या सोपी आहे. ज्या बाजारपेठेत एक जिन्सी वस्तूचे, आता एक जिन्सी वस्तू म्हणजे काय मी तुम्हाला वैशिष्ट्यामध्ये समजून सांगतो. ज्या बाजारपेठेत एक जिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धा असे म्हणतात किंवा पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ असे म्हणतात. आता विद्यार्थ्यांना आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहू. पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते. पहा, पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात त्यामुळे एका ग्राहकाच्या मागणीचा एकूण मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. बरोबर आहे की नाही? पूर्ण स्पर्धेत काय, असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात त्यामुळे कोणत्याही एका ग्राहकाच्या मागणीचा एकूण मागणीवर कोणताही परिणाम होत नाही किंवा एका विक्रेत्याच्या पुरवठ्याचा एकूण पुरवठ्यावर कोणताही परिणाम होत नाही. तर बाजारपेठेतील प्रचलित किमतीलाच, म्हणजे बाजारपेठेत जी अस्तित्वात आहे ना किंमत, त्याच किमतीला, प्रचलित किमतीलाच ग्राहकाला मागणी करावी लागते, तर विक्रेत्याला पुरवठा करावा लागतो. आता एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी एक ग्राहक म्हणून बाजारात मागणी करायला गेलो, तर मी एक ग्राहक म्हणून माझ्या मागणीचा एकूण मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. मी एक ग्राहक म्हणून काय, माझ्या एकट्याच्या ग्राहकाच्या मागणीचा एकूण मागणीवर कोणताच परिणाम होत नाही, कोणताही प्रभाव पडत नाही. किंवा मी एक विक्रेता म्हणून बाजारात
वस्तू विक्री करायला गेलो तर मी एक विक्रेता म्हणून माझ्या पुरवठ्याचा एकूण पुरवठ्यावर कोणताच परिणाम होत नाही. का मी गेलो काय नाही गेलो काय काहीच फरक पडत नाही. म्हणजे बाजारपेठेतील प्रचलित किमतीलाच ग्राहकाला वस्तूची मागणी करावी लागते व बाजारपेठेतील प्रचलित किमतीलाच विक्रेत्याला वस्तूचा पुरवठा करावा लागतो. सोने समजा 50,000 रुपये तोळा आहे. मी एक ग्राहक म्हणून गेलो तर असं म्हणू शकत नाही द्या राव 10,000 रुपयाला एक तोळा. प्रचलित किमतीलाच मला मागणी करावी लागेल. आता आपण दुसरं वैशिष्ट्य पाहू. आपण एकजिन्सी वस्तू. एकजिन्सी म्हणजे एकसारख्या. एकजिन्सी म्हणजे काय? एकसारख्या. पूर्ण स्पर्धेत ज्या वस्तू विक्रीस आणल्या जातात त्या रंग, रूप, आकार, चव, वेष्टन इत्यादी बाबत एकजिन्सी म्हणजे सारख्याच असतात व या सर्व वस्तू परस्परांना पूर्ण पर्यायी असतात. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर साबण खरेदी करायला गेले, लक्स असेल, संतूर असेल, हमाम असेल, गोदरेज नंबर 1 असेल, इतर अनेक साबणांचा जवळजवळ रंग सारखाच आहे, रूप सारखाच आहे, आकार सारखाच आहे, 100 ग्रॅम 125 ग्रॅम काय असेल. चौथं साबणाची आपण घेऊ शकत नाही. समजा वेस्टर्न त्याचं आवरण किंवा इतर कोणता टीव्ही पहा, LED टीव्ही माहिती असेल, जवळजवळ ब्लॅक रंगाचं प्लास्टिकचंच रूप आहे, त्याचं जवळजवळ काळ्याच रंगाचे आहेत. आकार 32 इंच असेल, 40 इंच असेल, 43 इंच असेल, चवीचा काही संबंध नाही. वेस्टर्न म्हणजे त्याचं कव्हर. वेस्टर्न म्हणजे त्याचं कव्हर, आवरण. कोणतीही वस्तू आठवा, पूर्ण स्पर्धेत ज्या वस्तू विक्रीस आणल्या जातात त्या वस्तू रंग, रूप, आकार, चव, वेष्टन इत्यादी बाबत एकजिन्सी म्हणजे सारख्याच असतात व या सर्व एकमेकांना पूर्ण पर्यायी असतात. उदाहरणार्थ पार्लेचं बिस्किट असेल, त्यानंतर ब्रिटानियाचे बिस्किट असतील, सगळ्यांची चव सारखीच आहे ना. गोड असतील तर ते गोडच लागतील, खारट असतील तर ते खारटच लागतील. आता पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पहा, मुक्त प्रवेश म्हणजे आगमन, आगमन म्हणजे येण्याचं, निर्गमन म्हणजे जाण्याचे. पहा, पूर्ण स्पर्धेत ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेत आगमनाचे म्हणजे येण्याचे व निर्गमनाचे म्हणजे बाजारपेठेतून जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. पूर्ण स्पर्धेत काय? ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेत येण्याचे म्हणजे आगमनाचे व बाजारपेठेतून जाण्याचे म्हणजे निर्गमनाचे पूर्ण स्वातंत्र्य असते. म्हणजे ग्राहक व विक्रेत्यांच्या बाजारपेठेतील येण्या जाण्यावर कोणतेही बंधने नसतात. जर एखाद्या उद्योजकाला जर नफ्याची आशा असेल तर अशा उद्योग संस्था बाजारामध्ये प्रवेश करतात म्हणजे आगमनाचे स्वातंत्र्य. आणि जर तोट्याची शक्यता असेल तर अशा उद्योग संस्था म्हणजे कंपन्या बाजारातून निर्गमन करतात, म्हणजे बाजारातून ते निघून जातात, आपलं उत्पादन बंद करतात. पुढचं चौथं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो, ऐका. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची एकच किंमत अस्तित्वात असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत काय? वस्तूची एकच किंमत अस्तित्वात असते व पूर्ण स्पर्धेत ही वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून ठरत असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची एकच किंमत अस्तित्वात असते आणि ही वस्तूची किंमत काय? मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून ठरत असते. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही बाजारात गेले, बटाटे 20 रुपये किलो असेल तर जवळजवळ सगळीकडे सारखाच भाव असतो. कोणी काय 5 रुपये किलो बटाटे विकत नाही किंवा 20 रुपयाऐवजी 50 रुपये किलो बटाटे विकत नाही. आणि ही बटाट्याची किंमत कशी ठरेल? मग त्या बटाट्याची मागणी किती आहे व त्या बटाट्याचा पुरवठा किती आहे. बटाट्याची मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून बटाट्याची किंमत ठरेल. लक्षात आलं? आता पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक व विक्रेत्यांना
बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर भाजी बाजारात गेले तर तुम्हाला बाजारपेठेचं ज्ञान असतंच. तुम्ही टीव्ही खरेदी करायला गेले तर तुम्हाला हे तर माहिती असेल, LED टीव्ही 7, 8, 9, 10 हजारापासून मिळतात. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर साधारणतः 5-6 हजारापासून 4G चे स्मार्टफोन मिळतात. भाजी बाजारात गेले, कापड बाजारात गेले तर तुम्हाला बाजारपेठेचे ज्ञान असतेच. पहा, पूर्ण स्पर्धेत ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते. म्हणजेच कोणत्या वस्तूला किती मागणी आहे, कोणत्या वस्तूचा बाजारात किती पुरवठा झाला आहे, तसेच वस्तूची किंमत किती आहे, वस्तूचा दर्जा काय आहे, गुणवत्ता कशी आहे, वस्तूच्या पुरवठ्याचे स्रोत कोणते आहेत इत्यादीचे ज्ञान ग्राहक व विक्रेत्यांना असते. पुढचं वैशिष्ट्य आहे आपलं उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन घटक किती असतात? 4. किती असतात उत्पादन घटक? 4. कोणते? भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. पहा, आता याचं स्पष्टीकरण. पूर्ण स्पर्धेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. आता भूमी ही गतिशील नसते. भूमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल का आपल्याला? महाराष्ट्रातील जमीन आपण दुसरीकडे नेऊ शकतो का? काश्मीरमधील जमीन आपण महाराष्ट्रात आणू शकतो का? नाही. म्हणजे भूमी ही गतिशील नसते. भूमी सोडून श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादनाचे घटक भौगोलिक व व्यावसायिकदृष्ट्या गतिशील असतात. पूर्ण स्पर्धेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. भूमी सोडून भूमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग राहिले कोणते? श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक भौगोलिक व व्यावसायिकदृष्ट्या गतिशील असतात. समजा भारतात पगार करणारी व्यक्ती म्हणजे आता श्रमिक अमेरिकेत जास्त पगार मिळतो म्हणून तो भारतातून अमेरिकेत जाईल. बरोबर आहे की नाही? भांडवल मी पुण्याला गुंतवलेलं असेल, मला जर ते भांडवल मुंबईला गुंतवून जास्त नफा मिळत असेल तर मी भांडवल मुंबईमध्ये गुंतवील. म्हणजे भांडवल गतिशील झालं की नाही? संयोजकही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वाहतूक खर्चाचा अभाव असतो असे गृहीत धरले आहे. काय गृहीत धरलंय? वाहतूक खर्चाचा अभाव असतो. म्हणजेच काय? वाहतूक खर्च केला जात नाही. आता हे विद्यार्थ्यांना गृहीत धरलंय. पूर्ण स्पर्धेत वाहतूक खर्चाचा अभाव असतो म्हणजेच वाहतूक खर्चच केला जात नाही असे गृहीत धरले आहे. आणि त्यामुळे काय? पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखीच असते. पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था या एकमेकांच्या इतक्या जवळ असतात की त्यांना वाहतूक खर्चच करावा लागत नाही. आता असं तर काही शक्य नाही, पण हे गृहीत धरलेलं आहे की ह्या कंपन्या ज्या असतील ह्या एकमेकांच्या इतक्या जवळ असतात की त्यांना वाहतूक खर्चच करावा लागत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांनो सरकारचा हस्तक्षेप नाही. पहा, पूर्ण स्पर्धेत सरकारच्या निर्हस्तक्षेप धोरणाचा पुरस्कार केला जातो. निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नाही. सरकारचा हस्तक्षेप नाही म्हणजेच निर्हस्तक्षेप धोरण. म्हणजेच काय? सरकार आर्थिक घडामोडींमध्ये लोकांच्या खाजगी आर्थिक जीवनामध्ये हस्तक्षेप करीत नाही. बरोबर आहे ना? आपण कुठे मालाची विक्री करायची किंवा आपण वस्तू कुठून खरेदी करायची यामध्ये सरकार हस्तक्षेप करते का? नाही. म्हणजे सरकार आर्थिक घडामोडींमध्ये किंवा लोकांच्या खाजगी आर्थिक जीवनामध्ये सरकार हस्तक्षेप करीत नाही. म्हणजेच काय? वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये वस्तूची जी किंमत ठरते ना त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. तर वस्तूची किंमत कशी ठरते? ही मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. त्यामुळे काय? वस्तूच्या किंमत निश्चितीत सरकारचा हस्तक्षेप नसतो.